शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। MIDC सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 13/3/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रेस्क्यू रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड या औषधांची पावडर तयार करणाऱ्या कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला अज्ञात 4 आरोपींनी चाकू तसंच कोयत्याचा धाक दाखवून मारहाण तसंच दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील CCTV कॅमेऱ्याचे DVR मॉनिटर, वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट हे घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची वेरुटे कार जबरीने चोरून घेऊन गेल्याबाबत घटना घडली होती। तसंच त्या दिवशी पहाटे सदर चोरीच्या कारमधून वरील आरोपितांनी मुसळगाव MIDC परिसरातील सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे ATM मध्ये प्रवेश करून सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून मशीनला पट्ट्यासारखा दोर बांधून ATM मशीन सदर कारनं बाहेर ओढून सिक्युरिटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। सदर ATM मशीनमध्ये सुमारे 14 लाख रुपये रोख रक्कम होती। सदर दोन्ही घटनांबाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात आरोपितांनी चोरून नेलेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेरिटो कार ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत मिळून आली। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी त्वरित घटनांच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन MIDC सिन्नर पोलीस ठाणे तसंच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांची पथकं सदर गुन्ह्याचा संयुक्त तपास करीत होते। या गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेलं वर्णन, त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर राहणार शहा तालुका सिन्नर याने त्याच्या साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा MIDC सिन्नर पोलिसांनी मुसळगाव परिसरातून गोरख लक्ष्मण सोनवणे वय 28 राहणार मुसळगाव तालुका सिन्नर, सुदर्शन शिवाजी ढोकणे वय 28 राहणार कुसुमवाडी तालुका येवला या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर तसंच एक विधी संघर्षित यांच्यासह मागील आठवड्यात मुसळगाव MIDC परिसरातील कंपनीतून एक 4 व्हीलर कार जबरीनं चोरून ATM मशीन चोरण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे। यातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ भैया कांदळकर याचा पोलीस पथक कसोशीनं शोध घेत असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे, गिरीश बागुल, हेमंत गरुड, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले तसंच MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाने यांच्या पथकानं दोन्ही चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। व्हिजन न्यूजसाठी फिरोज पठाण, नाशिक।